राम राम. झाडे लावा, झाडे जगवा. झाडांसाठी आपण काही खड्डे घेतले होते आणि त्या खड्ड्यांमध्ये आता ही आपण कीटकनाशक पावडर टाकतो आहे. ही कीटकनाशक पावडर यासाठी असते की झाडांच्या मुळांना काही किडे वगैरे लागू नये, त्यासाठी ही कीटकनाशक पावडर टाकलेली आहे. त्यावर थोडेसे आपण शेणखत टाकले आणि शेणखत टाकून झाल्यावरती त्याच्या मातीने आपण हे खड्डे आता भरून घेतो आहे. खड्डे भरून झाल्यानंतर हे सगळे खड्डे भरून झालेत व्यवस्थित. त्याच्यामध्ये आता आपण ऑलरेडी कीटकनाशक शेणखत टाकून झाले. त्याच्यानंतर हे जे आपण एक कलम आणलं आहे आंब्याचं, ते कलम आपण त्याच्यात आता थोडंसं कलमापुरतं आपण थोडासा खड्डा ठेवला होता आणि त्यावरती आपण आता हे झाड लावणार आहोत आंब्याचं. जेणेकरून काय होईल की खाली आपण पहिल्यापासूनच शेणखत टाकलेलं आहे, कीटकनाशक टाकलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा झाडांची मुळं खाली जातील तेव्हा त्यांना खतही भेटेल आणि त्यांचं संरक्षणही होईल. हे आता आपण माती पूर्ण भरून झाडाच्या आजूबाजूला झाड व्यवस्थित उभं राहील आणि त्याला लावलेले आपण हे झाड या ठिकाणी. त्याला आता आधार द्यावा लागेल कारण झाड छोटं आहे, वारा वगैरे भरपूर चालू असतो. त्याच्यामुळे बाजूला आपण एक सपोर्टसाठी एक काठी लावली आणि त्या काठीला झाड आता आपण थोडंसं रशीने बांधून घेणार, जेणेकरून झाड थोडंसं सरळ व्यवस्थित उभं राहील. येणाऱ्या वाऱ्यापासून झाडाचं व्यवस्थित संरक्षण राहील, म्हणजे झाड खाली पडणार नाही किंवा झाड तुटणार नाही. त्यासाठी आपण हे त्याला व्यवस्थित सपोर्ट दिलेला आहे. सो धन्यवाद मित्रांनो. झाडे लावा, झाडे जगवा.